पत्रकारितेबद्दल फार काही बोलण्याची मी बोलणं बरोबर पण नाही आणि सत्य बोलणं कधी कधी योग्यही होत नाही. त्यामुळे न बोलणं हाच उत्तम उपाय आहे. वर्तस्थ पत्रकारिता आणि व्यावसायिक पत्रकारिता हे दोन दोन पत्रकारांचे अंग आहेत. अर्थात राजकारणातही ते आहे, समाजकारणात पण हे आहे आणि एकंदरीत समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये इरोजनची प्रोसेस मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे ते काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या राहील याची खात्री नाही. अशा स्थितीमध्ये कुलकर्णी साहेबांच्या जीवनाचा जो वैचारिक वारसा आहे, त्यांची जी कटिबद्धता, कमिटमेंट मूल्यांशी आहे, विचाराशी आहे, ती जास्त महत्त्वाची आहे. एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं आहे की पर्स आणि पर्सनमध्ये पर्सन महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाचा आहे. पर्सन आणि पार्टी म्हणजे संघटन, या संघटन महत्त्वाची आहे आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे विचारधारा, यात विचार महत्त्वाचे आहेत. विचाराबद्दलची प्रामाणिकपणाने विचाराशी कटिबद्धता ठेवणं याचा अभाव सध्या सगळ्या क्षेत्रात आहे. प्रश्न विचार भिन्नतेचा नाही आहे, प्रश्न विचार शून्यतेचा आहे. म्हणजे एखादा विचार आपल्याला पटला नाही तरी पण त्या माणसाच्या विचाराशी तो जो प्रामाणिक असतो त्याबद्दल आपण त्याचा सन्मान करत असतो. पण सध्या जो विचार आहे तो वेगळा आहे. नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट, हे सध्या प्रचलित असणारं तत्व आहे. आणि अशा वादळामध्ये एखाद्या वटवृक्षाप्रमाणे व्रतस्थ रूपाने आपल्या विचाराकरता आणि विचारामध्येही पण समाज प्रबोधन, समाज शिक्षण, समाज संस्कार या आधारावर आपलं कार्य करत राहणं आणि आपल्या विचाराप्रमाणे जे सत्य असेल ते समाजाप्रती पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, हे काम आदरणीय कुलकर्णी साहेबांनी आपल्या जीवनात केलं.